आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई पुण्यातल्या। पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात। महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा। उष्णतेची लाट 11 मार्चपर्यंत कायम राहणार। 12 आणि 13 तारखेला तापमान कमी होण्याचा अंदाज। मुंबई महापालिका आणि पोलिसांची दादर परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू। दादर परिसरात लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत असल्याने पालिका आणि पोलिसांची कारवाई। मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली। शहरासाठी मुंबई रिडेव्हलपमेंट फॅसिलिटेशन पोर्टल अत्याधुनिक डिजिटल व्यासपीठ विकसित करण्याचा पालिकेचा निर्णय। आयटी कंपन्यांकडून ई-निविदा मागवण्यात आल्या। मुंबई महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या भांडूप रेल्वे स्थानकावरील पुलाचं काम जोरात सुरू। पुलामुळे रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांना वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार। शिवाय स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीही कमी होण्याची शक्यता। सीईटीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल। तृतीय वर्षाच्या परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर। मार्च अखेर आणि एप्रिलच्या सुरुवातीला होणाऱ्या परीक्षा 9, 10, 11, 13 आणि 15 एप्रिल रोजी घेण्याचा निर्णय। मुंबई कोस्टल रोडवरील म्युझिकल रोड विरोधात 650 कुटुंबांचं आयुक्तांना पत्र। सततच्या आवाजाबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त। आयुक्तांकडे रस्त्यावरील संगीत बंद करण्याची मागणी। मुंबई महापालिका 16 कोटी रुपये खर्चून फोर्ट ते वांद्रेपर्यंतच्या 17 पाणपोईंची डागडुजी करणार। मुंबईतील सार्वजनिक पाणपोईंना मोठा सांस्कृतिक वारसा। विविध समाजातील नागरिकांनी पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी ठिकठिकाणी बांधल्या पाणपोई। मुंबईच्या काळाघोडामधील चौकाला इस्रायलच्या सिमॉन पेरेस यांचंच नाव राहणार। काँग्रेस सपाचा विरोध असलेला प्रस्ताव महापालिकेत बारगळला। इस्रायलचे दिवंगत पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचं नाव रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर आला होता।